तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर तुमचं रेशन कार्ड हे फक्त एका मिनिटांमध्ये ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून बिना OTP कशा प्रकारे पाहायचं व त्याची जी प्रिंट आहे ती PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस ही आपण पाहणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। खूप सोपी अशी पद्धत आहे। तर आपल्याला आपल्या मोबाईलच्या गूगलवरती यायचं आहे आणि रेशन डॉट अशा प्रकारे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर गोवर क्लिक करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर साऱ्या वेबसाइट्स या तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामधून पहिली वेबसाइट आहे त्यामधील नो युअर रेशन कार्ड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण या ऑप्शनवर येऊ। या ऑप्शनवर आल्यानंतर आपल्याला फक्त कॅप्चा हा टाकायचा आहे आणि कॅप्चा हा टाकल्यानंतर आपण डायरेक्टली आपलं रेशन कार्ड हे चेक करू शकतो। तर आता आपण कॅप्चा टाकूयात। तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय केल्यानंतर आता फक्त आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आपली रेशन कार्ड डिटेल प्रिंट ही आपल्याला पाहिजे आहे। तर आता आपण इथे रेशन कार्ड नंबर हा टाकूयात। रेशन कार्ड नंबर टाकला त्यानंतर अहवाल पहा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पाहू शकता अहवाल पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा काही प्रकारे आपल्याला आपल्या रेशन संबंधी डाटा हा समोर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल। त्यामधून आपल्याला तुमचे रेशन कार्ड प्रिंट करा हे जे आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रिंट करण्यासाठी आपलं रेशन कार्ड व त्या संबंधीची म्हणजेच रेशन कार्ड मधील सर्व माहिती ही येथे अशा काही प्रकारे दाखवली जाईल। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं जे रेशन कार्ड आहे त्याची संपूर्ण माहिती आहे, ज्यामध्ये आपला रेशन कार्ड क्रमांक असेल, आपल्या रेशन कार्ड मधील सर्व आपल्या घरातील नावे, कुटुंब प्रमुख यांची माहिती असेल। तर आता हे रेशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये याची प्रिंट कशा प्रकारे सेव्ह करायची, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, येथे तुम्ही 3 डॉट्स पाहू शकता, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेअरवर क्लिक करायचं आहे आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर लॉंग स्क्रीनशॉट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉंग स्क्रीनशॉटवरती क्लिक केल्यानंतर आपली जी जागा आहे ती आपल्याला म्हणजेच आपलं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं जेवढा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तेवढी जागा घ्यायची आहे। घेतल्यानंतर ओके टिकवर क्लिक करून येथे तुम्ही सेव्ह ऑप्शन पाहू शकता, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपली रेशन कार्ड प्रिंट ही आता आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली आहे। ती आपण अशा प्रकारे ओपन करून देखील पाहू शकतो। तुम्ही इथे पाहू शकता ही आपली प्रिंट आता PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ही झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपली रेशन कार्डची प्रिंट ही आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकतो। तर ही आहे या संबंधीची सविस्तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।